उपस्थित मान्यवर शिक्षक वर्ग बंधू आणि भगिनींनो, आपणा सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा. सुरुवातीला महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेच्या 63व्या वर्धापन दिनानिमित्त मी महाराष्ट्रातील आणि जगभरातील मराठी जनतेचे मनापासून अभिनंदन करते. आज 1 मे आपला महाराष्ट्र दिन. 1960 साली भाषावर प्रांतरचनेनंतर महाराष्ट्राची स्थापना झाली. मराठी माणसाचा स्वाभिमान, परंपरा आणि इतिहास या राज्याच्या रचनेतून दिसतो. संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी आपले बलिदान देणाऱ्या हुतात्म्यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करू इच्छिते. आज आंतरराष्ट्रीय कामगार दिन देखील आहे आणि महाराष्ट्र राज्याची निर्मिती कामगाराच्या रक्त आणि घामामुळे झाली हे लक्षात ठेवले आपले कर्तव्य आहे. महाराष्ट्राची स्थापना ही एक सहज घडलेली घटना नव्हती. संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या माध्यमातून अनेक कार्यकर्त्यांनी, कवी, लेखकांनी आणि सामान्य जनतेने आपल्या अधिकारासाठी आवाज उठवला. एक मराठा लाख मराठा हे केवळ घोषवाक्य नव्हे तर आत्मसन्मानाचे प्रतीक आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची आणि विधायक कार्याची ओळख महाराष्ट्राला आहे. महात्मा ज्योतिराव फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, राजर्षी छत्रपती शाहू महाराज, भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर, लोकमान्य टिळक, गोपाल गणेश आगरकर, वीर सावरकर अशा महान व्यक्तींनी राज्याला सामाजिकदृष्ट्या समृद्ध केले होते. महाराष्ट्र म्हणजे संताची भूमी. ज्ञानेश्वर, तुकाराम, नामदेव यांनी जगाला भक्ती व मानवतेचा संदेश दिला. पु ल देशपांडे व पु काळे, श ना नवरे हे साहित्यिक आपला जगण्यात हास्य, प्रेम आणि सामाजिक जाणीवा रुजवतात. महाराष्ट्र शिक्षणाच्या बाबतीत देशात अग्रेसर आहे. शिक्षणाच्या माध्यमातून आपण नव्या युगाचे नागरिक घडवतोय. विचार करणारे, प्रश्न विचारणारे आणि उत्तर शोधणारे विद्यार्थीच या राज्याचे खरी भविष्य आहे. आजचा महाराष्ट्र हा डिजिटल, ग्लोबल आणि परिवर्तनशील आहे. मात्र हे विसरता कामा नये की आपल्या संस्कृतीचे जतन हे आपल्या हातात आहे. आपण भ्रष्टाचार, अज्ञान व जातीयतेविरुद्ध लढा दिले पाहिजे. आज आपण केवळ महाराष्ट्र दिवस साजरा करत नाही तर नव्या महाराष्ट्राची शपथ घेतो. प्रामाणिकपणा, कष्ट आणि देशप्रेम या तीन गोष्टी आपल्या जीवनाचे केंद्रस्थान असले पाहिजे. या दिवशी मी सर्वांना नवीन आणि मजबूत महाराष्ट्राच्या उभारणीसाठी एकत्र येण्याचे आवाहन करते. महाराष्ट्रात माझी जडणघडण झाली याचा मला अभिमान आहे. माझ्या माय मराठीचा मला अभिमान आहे. इथली संस्कृती, तिच्याही मला अभिमान आहे. एक सूर एक ध्यास छेडतो मराठी, एक संघ एक बंध गुंजितो मराठी, एक श्वेत अनेक रंग रंगतो मराठी, एक बोध एक विचार मांडतो मराठी, एक साज एक आवाज ऐकतो मराठी, एक मन एक क्षण जगतो मराठी. माय मराठी, साध मराठी, भाषाचा भावार्थ मराठी, चाल मराठी, बोल मराठी, जगण्याला या अर्थ मराठी, सांगते मराठी, वाहते मराठी, पूजिते मराठी, सहते मराठी, हुंकारते मराठी, गर्जते मराठी. जय महाराष्ट्र, जय हिंद, जय भारत.